आत्ता सध्या मार्केटमध्ये हेअर ट्रान्सप्लांटचा फार बोलाबाला आहे. हो. खूप सेलिब्रिटीज पण त्याला एंडोर्स करत अगदी. आहेत. आणि त्याच्यात पण रिझल्ट दिसतात लोकांचे, की हो, बुवा हो. आधी नव्हते आणि आता भरपूर केस आहेत. तर हेअर ट्रान्सप्लांट करणं आयुर्वेदानुसार म्हणा किंवा आपल्या अगदी मी शरीराच्या आत्ताच म्हटलं ना, ह्याच्यानुसार. की सुश्रुताचार्यांनी सुद्धा रोमसंजनन हा विधी सांगितलेला आहे. बरं. म्हणजे जिथे केस नाहीयेत तिथं असलेल्या भागातले केस आणून लावणं. ओके. हेअर ट्रान्सप्लांटची प्रॉपर प्रोसेस काय सर? हेअर ट्रान्सप्लांटमध्ये काय केलं जातं, आता आपण बघितलं इथे वातज एरिया आहे, हा पित्तज एरिया आहे आणि हा कफज एरिया आहे. तर उत्पत्ती स्थिती लयानुसार हा उत्पत्तीचा एरिया आहे, हा स्थितीचा आहे आणि हा लयाचा आहे. बरं. मग जिथे उत्पत्ती होणार आहे म्हणजे ज्याच्यात नवीन ग्रोथची कॅपॅसिटी आहे त्या ठिकाणचे हेअर काढले जातात बरं. आणि जिथे केस नाही आहेत त्या ठिकाणी लावले जातात. बरं. मी पुन्हा शेतीचंच उदाहरण देईल. जसं शेतकरी एखाद्या केलेल्या प्लांटेशनमध्ये शेतीमध्ये समजा एखाद्या ठिकाणी ऊस उगवून आलेला नसेल हां. तर तो त्याचं बेनं घेऊन येतो एक्स्ट्रा आणि तिथे लावतो किंवा जिथे जास्त आलेला आहे तिथला कट करतो आणि तिथे लावतो. हीच सेम प्रोसेस आहे. ओके. जिथे आपल्या शरीरामध्ये केस जास्त आहेत तिथले काढायचेत आणि जिथे नाही आहेत तिथं ते लावायचेत. त्याचा सक्सेस रेट 90 to 99% आहे. खूप चांगला आहे. ओके. आणि ज्या केसेसमध्ये आपण औषधांनी केस आणू शकत नाही आहोत अशा केसेसमध्ये हेअर ट्रान्सप्लांट हाच सुंदर आणि बेस्ट पर्याय आहे. त्यामुळे आयुर्वेदात हेअर ट्रान्सप्लांट नाही वगैरे हे विधान चुकीचं आहे. ओके. आपल्याला कसं वाटतं की सर्जरी म्हटलं की आयुर्वेदाचा काही संबंध नाही. हां, ते प्रॉपर मॉडर्न मेडिसिनकडे आपण हा वळतो. तर BAMS या डिग्रीचा लॉंग फॉर्म सुद्धा बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी असा आहे. हो. आणि सर्जरीचे जे फादर आहेत, फादर ऑफ सर्जरी ते सुश्रुताचार्य आहेत, ज्यांचा मी correct. आता तुम्हाला रेफरन्स देतोय. बरोबर. आणि त्यांनी हेअर ट्रान्सप्लांट सहित सगळ्या विधी वर्णन करून ठेवलेले आहेत. आजकाल डोळ्यांच्या ऑपरेशनची सुद्धा जी मेथोडॉलॉजी वापरली जाते ती पण सुश्रुताचार्यांचीच वापरली जाते. म्हणजे जुनं आहे म्हणून टाकाऊ आहे असं काही नाही. शस्त्र बदलत जातात, यंत्र बदलत जातात. आता पॉडकास्टसाठी कशी माध्यमं बदलत गेलेली आहेत पण तो विचार बदलत नाहीये. मला असं वाटतं की आपण विचार घेतला पाहिजे Correct. आणि विचार म्हणून तो वैचारिक प्रश्न विचाराल तर जिथं गरज आहे तिथं ट्रान्सप्लांट केलंच पाहिजे. जिथे गरज नाहीये तिथे औषधांनी केस टिकवले पाहिजेत, वाढवले पाहिजेत. क्या बात आहे. मला आयुर्वेदाबद्दल नेहमी असं वाटतं, की फॉरेनर्स मानेंगे लेकिन इंडियन्स नाही मानेंगे.